नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने आजी आणि ऐश्वर्याचं बोलणं ऐकल्यानंतर जानकी ऋषिकेशने ऐश्वर्याला अडकवलं चक्रव्यूहमध्ये। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅनने जानकीला फोन करत लता आणि प्रॉपर्टीचं केलं डील। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता मास्कमॅनने ऐश्वर्याबरोबर डील केलेलं असतं की रणदिवेंची जेवढी प्रॉपर्टी आहे ती मला देऊन टाक, मी तुला त्या प्रॉपर्टीचे 50 कोटी रुपये देईल असं सांगितलेलं असतं। म्हणजे इथे आता ऐश्वर्याला एवढे पैसे आता मास्कमॅन देणार असतो की तिच्या 7 पिढ्यासुद्धा बसून खातील एवढा पैसा तिला देण्यात येणार असतो। पण प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पाच्या कृपेमुळे प्रॉपर्टीचे पेपर जानकीच्या हाताला लागलेले असतात आणि मग त्यामुळे हे डील होता राहिलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रॉपर्टीचं डील काही होत नाही, उलट जानकीला मास्कमॅनने धमकी दिलेली असते की आता जर ते प्रॉपर्टीचे पेपर मला मिळाले नाही तर ही बंदुकीची गोळी तुझ्या डोक्याच्या बाहेर असेल। तेव्हा आता काही करायचं, पण रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर मला आणून द्यायचे असं इथे मास्कमॅनने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं। ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते। ती म्हणते, म्हणजे मी जर तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर दिले नाही तर तुम्ही मला मारून टाकाल, आणि जर दिले तरीसुद्धा तुम्ही मला माराल का? मास्कमॅन म्हणतो, प्रश्न विचारायचे नाही, लवकरात लवकर हरवलेले पेपर माझ्या हातामध्ये हवेत, त्याशिवाय एक पैसासुद्धा तुला देणार नाही। आणि त्या उलट मला अंधारात ठेवलंस, मला फसवलंस, म्हणून फसवणुकीसाठी तुला गोळीसुद्धा मारायला मागे पुढे बघणार नाही असं मास्कमॅन म्हणतो। आता हा नक्की मास्कमॅन कोण आहे? तर हा जानकीचा भूतकाळ आहे। तर भूतकाळामध्ये जानकीकडून काही चुका घडल्या असतील आणि त्यामुळे तो भूतकाळ तिचा वर्तमान आणि भविष्य खराब करण्यासाठी आलाय अशी भविष्यवाणीसुद्धा जोगतीने केलेली असते। आता जानकीचं जर तुम्ही वागणं बघाल, तिची पर्सनॅलिटी बघाल, तर ती अन्यायाविरुद्ध सातत्याने आवाज उचलत असते, अन्यायाविरुद्ध लढत असते। आणि तेव्हा इथे कुठल्या तरी व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठीच तिचा हा स्वभाव कुणाला तरी खटकला असेल, एकाला न्याय मिळवून देता देता एकाच्या पोटामध्ये दुखला असेल, आणि कदाचित हा तोच व्यक्ती आहे ज्याचं इथे आता जानकीमुळे काहीतरी नुकसान झालं असेल, त्याला इथे नुकसान भरपाई खूपच जास्त महागात पडली असेल, आणि त्यामुळे जानकीवरती राग काढण्यासाठी बऱ्याच वर्षानंतर तिचा भूतकाळ तिच्या पाठीमागे आला असेल, असं कदाचित असूच शकतं। म्हणजे जानकीचा दुसरा भूतकाळ काय असणार? तर इथे जानकीबरोबर कुणाचं काय वैर असणार, पण तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीला मदत करता करता जानकीची कुणाजवळ तरी दुश्मनी आलीच असेल, आणि तोच तिचा भूतकाळ असेल। त्यामुळे प्रेक्षकांनो, त्या भूतकाळाने, त्या मास्कमॅनने लताबाईंनासुद्धा किडनॅप करून ठेवले आणि त्याला आता प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा हवेत। म्हणजे असं ना तसं तो जानकीची मदत करतोय की जानकीला बरबाद, तेच काही कळत नाही आहे प्रेक्षकांनो। पण तरीसुद्धा इथे ऐश्वर्या म्हणते की आता मी काय करू, प्रॉपर्टीचे पेपर कसे काय मिळवू, ते तर मिळवायलाच हवेत, पण आता हे रणदिवे प्रॉपर्टीचे पेपर काय मला मिळवू देणार नाही। तेव्हा ह्या जानकीला त्रास देण्यासाठी आता मला काहीतरी करायला हवं आहे, कारण त्या माणसाने मला काय सांगितलं होतं, माझा संबंध रणदिवेंजवळ नाही आहे, तर माझा संबंध फक्त जानकीशी आहे, कारण मी जानकीचा भूतकाळ आहे असं तो माणूस ऐश्वर्याला म्हणालेला असतो। आणि म्हणूनच आता ऐश्वर्याला प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर मिळवून ते त्या मास्कमॅनला द्यायचे आहेत, आणि मग जानकीला त्रास द्यायला सांगायचं आहे, असा तिचा प्लॅन असतो। म्हणूनच ती आता नाटक करत असते की करू तर करू काय। आणि त्याच्यामध्ये आजी आलेली असते गावावरून। आजीने तिला एक आयडिया दिलेली असते। आजी म्हणते की तुझ्या आईने सांगितले ना तुला की आता लग्न कर आणि तुझ्या संसाराला सुरुवात कर म्हणून, मग तुला या घरातली दुसरी जानकी व्हायचं आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, दुसरी जानकी म्हणजे? तेव्हा आजी म्हणते, हे बघ, आता सारंग तर या जगामध्ये नाही आहे, आणि तुला जर रणदिवेंच्या प्रॉपर्टीवरचा हक्क आणि अधिकार सोडायचा नसेल
तर तुला दुसरी जानकी व्हावं लागेल. तुला ऋषिकेशबरोबर लग्न करून या घरामध्येच राहावं लागेल. राहशील का ऋषिकेशबरोबर लग्न करून? तेव्हा इथे ऐश्वर्याला तर हा प्लॅन खूपच जास्त आवडतो. म्हणजे सारंगबरोबर लग्न करून तिला जे काही करता आलं नाही ते ऋषिकेशबरोबर लग्न करून ती नक्कीच करू शकते. तिला जानकीला बर्बाद करायचं आहे ना, जानकीचा संसार, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. मग ऋषिकेशबरोबर लग्न करून ती सहजरित्या जानकीचा संसार उद्ध्वस्त करू शकते, हे आता ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, ऐश्वर्या एका मिनिटाचाही विचार न करता ती लगेचच म्हणते की ठीक आहे आजी, आता बघाच मी काय करते ते. आणि त्यानंतरला ठरल्याप्रमाणे इथे आता आजी आणि ऐश्वर्या यांचं बोलणं सुरू असतं. आजी म्हणते, ऐश्वर्या कुणाला सांगू नकोस हा प्लॅन मी तुला सांगितला आहे ते ऋषिकेशबरोबर लग्न करण्याचा. तसं पण आता संपूर्ण प्रॉपर्टी परत ऋषिकेशकडेच गेलेली आहे, बरोबर ना? मग आता ऋषिकेशबरोबर लग्न केलंस तर त्याची बायको म्हणून सगळ्यावरती तुझा अधिकार चालेल, सगळीकडे तुला मान मिळेल. आणि हे बघ, आता सारंग नाही आहे, मग तू एकटी पडली आहेस ना, मग सुमित्रासुद्धा नाही म्हणणार नाही. कुणाची तरी वाईट नजर पडेल, कुठेतरी बाहेर जाण्यापेक्षा घरातली सून घरातच राहील, बरोबर ना? म्हणूनच आता सौमित्र काही तुझ्याशी लग्न करणार नाही. पण ऋषिकेशला तू मुठीमध्ये करू शकतेस. कारण का? तर तिथे आता जानकीची बाजू वीक आहे ना. जानकी आपल्या आईला शोधते आणि तिची आई कुठे आहे हे तुला माहिती आहे, बरोबर ना? मग त्याचा फायदा उचलून ऋषिकेश आपल्या बायकोसाठी तुझ्याजवळ नक्कीच लग्न करू शकतो असं मला वाटतं. प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणत असते की आजी, तुमची आयडिया खूपच जास्त उत्तम आहे. त्या जानकीला या घरातून कायमचं फेकून देण्यासाठी आणि तिची वाट लावण्यासाठी ऋषिकेशबरोबर लग्न मला करायलाच पाहिजे. त्यांचं हे बोलणं चालू असताना जानकीने ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आणि जानकी जाते आणि ऋषिकेशला ऐश्वर्याच्या नवीन प्लॅनबद्दल माहिती देते. तेव्हा इथे आता ऋषिकेशला आधीपासूनच सगळं काही माहिती असतं. तेव्हा इथे ऐश्वर्या येते, जानकीला म्हणत असते, जानकी, मी तुझ्यासोबत एक डील करायला आली. तुला तुझी आई हवी आहे ना, आणि तुझी आई कुठे आहे हे फक्त मला माहिती आहे. मी तुला सांगेन तुझी आई कुठे आहे. पण तुझ्या नवऱ्याने, तुझ्या ऋषिकेशने माझ्याबरोबर लग्न करायचं. मला ऋषिकेशबरोबर लग्न करायचं आहे आणि या घरची सून म्हणूनच राहायचं आहे. बघ, आता जर तुला तुझी आई परत हवी असेल तर माझं आणि ऋषिकेशचं लग्न लावून दे, तू परवानगी दे. तेव्हा इथे आता जानकी तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते, हे कधीही शक्य होणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश, तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा. तुमचं काय उत्तर आहे? करायचं आहे की नाही माझ्याबरोबर लग्न केलं तर तुमच्या बायकोची आई तिला परत मिळेल, लताबाई परत जानकीला मिळतील आणि तिला तर तेच हवंय ना. इतक्या वर्षानंतर एका अनाथ मुलीला आपली आई मिळणार आहे. आता बघा ऋषिकेश, तुम्हाला काय करायचं आहे ते. माझ्याबरोबर लग्न करायचं आहे की नाही, की जाऊ दे लताबाईंना, कुठे जात आहेत तिकडे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं असं काय करतेस? इतक्या वर्षानंतर तुझी आई परत आली आहे आणि जर आपल्याला तुझी आई मिळवायची असेल तर मात्र आपल्याला हे काम करावंच लागेल. तू परवानगी दे माझ्या आणि ऐश्वर्याच्या लग्नासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते की करा विचार, तुम्हाला आजची रात्र आहे विचार करायला आणि उद्या काय तो निर्णय मला द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या गेल्यानंतर जानकी, ऋषिकेश हसायला लागतात. कारण जेव्हा ऐश्वर्याचा प्लॅन ऐकलेला असतो तेव्हा इथे ऋषिकेश, जानकी यांनी एक प्लॅन तयार केलेला असतो की इथे आता ऐश्वर्याला गाफील ठेवायचं, तिच्याबरोबर लग्नाचं नाटक करायचं आणि आता लताबाई कुठे आहेत हे लवकरात लवकर तिच्याकडूनच जाणून घ्यायचं, असं जानकीने ठरवलेलं असतं. पण इथे प्लॅन काहीसा वेगळाच असतो. कारण ऐश्वर्याने तिच्या गुंड लोकांना लताला मारून टाकायला सांगितलेलं असतं. तिला फक्त त्या घरामध्ये राहायचं आहे म्हणून ऐश्वर्या तिच्याबरोबर खोटं बोलत असते. तर इथे लताबाई या मास्कमॅनकडे आहेत. त्या ऐश्वर्याला माहितीच नाही आहे की जिवंत आहे म्हणून. तेव्हा इथे ऐश्वर्याचा प्लॅन तसाही फ्लॉप होणार आहे आणि ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप केलेला आहे मास्कमॅनने. कारण आता जे डील मास्कमॅनने ऐश्वर्याबरोबर केलेलं असतं तेच डील आता मास्कमॅन जानकीबरोबर करतो. तो माणूस आता जानकीला फोन करतो आणि म्हणत असतो की हे बघ जानकी, घरामध्ये काहीही बोलू नकोस. तू ऐश्वर्याबरोबर डील केलंयस ना, तुझ्या आईच्या बदल्यात तू तुझ्या नवऱ्याचं लग्न तिच्याबरोबर लावून देणार आहेस का?
पण एक गोष्ट लक्षात ठेव, ऐश्वर्याला माहितीच नाही आहे की तुझी आई कुठे आहे. कारण ऐश्वर्याने तुझ्या आईला मारण्याची त्या लोकांना ऑर्डर दिली होती आणि तिला हेच माहिती आहे की लताबाई जिवंत नाही आहे. पण तुझी आई जिवंत आहे जानकी, कारण तुझी आई माझ्याकडे आहे, ती माझ्या ताब्यात आहे. विश्वास बसत नसेल तर तुला मी फोटो पाठवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, माझ्याबरोबर चलाकी करायची नाही आहे. कारण तुझी आई माझ्याकडे आहे आणि तिला मी कधीही मारू शकतो आणि तुम्हाला ते कळणारसुद्धा नाही. पण ऐश्वर्याला असं वाटतंय लताबाई जिवंत नाही आहे म्हणून, आणि तुझ्याजवळसुद्धा ती खोटंच बोलते. ऐश्वर्याने तुझ्या आईला मारण्याची ऑर्डर त्या गुंड लोकांना दिली होती आणि ते तुझ्या आईला मारतसुद्धा होते. पण मी त्यांचा जीव वाचवला आहे आणि त्यांना आता माझ्या इथे ठेवून घेतलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर तुझी आई जिवंत हवी असेल ना, तर जे डील मी ऐश्वर्याबरोबर केलं होतं ते तुझ्याबरोबर करतो आहे. रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर मला आणून द्यायचे आणि त्यानंतरला तुझ्या आईला सुखरूपरित्या घेऊन जायचं. मी लताबाईंना मारलेलं नाही आहे. हवं तर तुझ्या आईचा फोटो पाठवतो. हा बघ, ही आहे तुझी आई. आणि आता प्रॉपर्टीचे पेपर मला दे आणि तुझ्या आईला तू घेऊन जा. ऐश्वर्याला तर माहितीसुद्धा नाही आहे की लताबाई जिवंत आहेत म्हणून. तिचं हे नाटक चालू आहे. तेव्हा जानकी म्हणते, पण मी प्रॉपर्टीचे पेपर तुला कशी काय देऊ? ही संपूर्ण प्रॉपर्टी रणदिवेंची आहे, सगळ्यांची आहे. माझी असती एकटीची तर आईसाठी दिली असती, पण ही संपूर्ण प्रॉपर्टी आमच्या सगळ्या रणदिवेंची आहे. ती मी तुला नाही देऊ शकत. तू कोण आहेस? प्लीज तू समोर ये आणि माझी आई मला परत कर. मी तुझ्या पाया पडते. मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही आहे. कोण आहात तुम्ही? जर माझी आई खरोखर तुमच्याकडे आहे तर प्लीज माझी आई मला परत करा ना. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, ते मी तुला सांगणार नाही आहे, पण तू आता प्रॉपर्टीचे पेपर मला देणार असशील तर तुझी आई तुला मिळेल. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर देईन, पण संपूर्ण प्रॉपर्टी देणार नाही. मी तुम्हाला अर्धी प्रॉपर्टी देईन. आणि जेव्हा मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर द्यायला येईन ना, तेव्हा एका हाताने पेपर घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने माझी आई मला परत करायची. बघा, तुम्हाला जर ही डील मंजूर असेल तरच मी तुमच्याबरोबर डील करायला तयार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी सौमित्रा, अवंतिका, ऋषिकेश यांना या प्लॅनबद्दल सांगते आणि प्रॉपर्टीचे खोटे पेपर तयार करते. तर इथे खोटे पेपर सौमित्रा आता व्यवस्थित तयार करून देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रॉपर्टीचे पेपर तयार झालेले असतात. ठरल्याप्रमाणे इथे मास्कमॅन लताबाईंना घेऊन येणार असतो आणि एका हाताने जानकी आता पेपर देणार आणि दुसऱ्या हाताने इथे आता लताबाई परत येणार, असं त्यांचं डील झालेलं असतं. आणि ऐश्वर्याला याबद्दल काही माहितीच नाही आहे लताबाई जिवंत आहे ते. तिला इथे ऐश्वर्याने अंधारातच ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी तिच्याबरोबर ऋषिकेश पण असतो. ते दोघेजण मास्कमॅनला प्रॉपर्टीचे पेपर एका हाताने देतात आणि एका बाजूने इथे आता लताला सोडण्यात येत असतं. तेव्हा इथे मास्कमॅन ते प्रॉपर्टीचे पेपर आधी वाचणार असतो. तो वाचायला घेणार तेवढ्यातच तिथे इन्स्पेक्टर पवार आपली टीम घेऊन येतात आणि इथे आता मास्कमॅनला पकडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, खोटे प्रॉपर्टीचे पेपर देऊन मास्कमॅनला पकडण्यात येतं आणि त्याचबरोबर त्याची बंदूकसुद्धा जप्त केलेली असते. आणि इथे लताबाईला सुखरूपरित्या आता जानकी घरी घेऊन येते. त्याची चौकशी आता नंतर होणारच असते की हा मास्कमॅन आधी आहे तरी कोण. पण इथे आता ऐश्वर्या जी ऋषिकेश बरोबर लग्नासाठी तयार झालेली आहे, लता जर हवी असेल तर माझं लग्न ऋषिकेश बरोबर व्हायला हवं अशी अट तिने इथे मांडलेली असते. तेव्हा इथे लग्न मंडपामध्ये जेव्हा ऐश्वर्या उभी राहते तेव्हा इथे जानकी लताला घेऊन तिथे उभी राहिलेली असते आणि समोरच असतो सारंग. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, लताला जिवंत बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि त्या ठिकाणी फक्त सारंगच नाही तर इन्स्पेक्टर पवार संपूर्ण टीम घेऊन हजर झालेले असतात ऐश्वर्याला अरेस्ट करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आता जानकीने ऐश्वर्याचा प्लॅन उधळून लावलेला असतो. ऐश्वर्याला अंधारात ठेवून त्या मास्कमॅनबरोबर डील करून मास्कमॅनला सुद्धा अडकवून लताबाईंना आता जानकी, ऋषिकेश दोघेजणं परत घेऊन येतात आणि मग ऐश्वर्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत ऐश्वर्याची रवानगीसुद्धा कायमची जेलमध्ये घेतात.
तर इथे खोटे प्रॉपर्टीचे पेपर तयार करून मास्कमॅनला अडकवून ऐश्वर्याला चांगला धडा शिकवून शेवटीला जानकीने आपलं गोकुळ वाचवलेलं असतं आणि लतालासुद्धा मास्कमॅनच्या तावडीतून सोडवलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो सगळे रणदिवे एकत्र येत शेवटीला ऐश्वर्याच्या विरोधातली लढाई हे जिंकलेले असतात.